जेन झी हा आमचा पण डिस्कशनचा विषय आहे. कारण जेन झीकडे टॅलेंट खूप आहे. म्हणजे त्यांना आल्यानंतर प्रत्येक गोष्ट ही अशीच का, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करायची ॲबिलिटी, मग ते चेंज करायची प्रवृत्ती, की म्हणजे रादर चॅलेंज करायची प्रवृत्ती, की हे असंच का. ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय होतं, मल्टीनॅशनल कंपन्या बाहेरनं आल्यानंतर त्यांचा प्रॉडक्ट कुठेतरी चांगल्यापैकी चालत असतो. तो जो प्रॉडक्ट असतो, जे काही प्रॉडक्ट असतं ते कुठेतरी चांगल्या पद्धतीने चालत असतं. त्यामुळे त्यांचा अप्रोच असतं की हे असंच्या असं इंडियामध्ये चालायला पाहिजे, भारतामध्ये चालायला पाहिजे, किंवा भारतातल्या ग्राहकांनी हे घ्यायला पाहिजे. पण मला माहिती भारतामध्ये म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत, स्मॉल स्केल म्हणा, स्मॉल स्केल किंवा मीडियम स्केल असतील, यासाठी MSME म्हणतो. तर ह्या सेक्टरसाठी बऱ्याचशा लोन गॅरंटी स्कीम्स आहेत, लोन स्कीम्स आहेत, मुद्रा योजना सारख्या योजना स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी आहेत. पण मॅन्युफॅक्चरिंग खूप एक्साइटिंग इंडस्ट्री आहे. मी 34 वर्ष काम केलेलं आहे आणि मी खूप एन्जॉय करतो. नमस्कार मंडळी. तुम्ही कधी कधी बघितलं असेल की तुमच्या आसपासच्या काही कंपन्या लॉस मेकिंग होतात, पण कधी कधी त्यांना छोटा लॉस झाला किंवा अशा काही प्रॉब्लेम्स आले तर त्या लगेच बंद होत नाहीत, कारण ह्यांना मदत करायला काही विशिष्ट प्रकारची लोक असतात. तसेच सॉफ्टवेअर आणि सर्व्हिस इंडस्ट्री हे सोडून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये देखील काय नक्की करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत, एस्पेशली आपल्या नव्या पिढीला ह्याच्यातून काय शिकता येईल आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यांनी काय जावं ह्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत योगेश देव सर. मी ऋता तुमचं सगळ्यांचं न्यूज इंटरप्रिटेशनच्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. चला तर मग आमच्या गप्पांमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा. नमस्कार सर, कसं नमस्कार. वाटतंय तुम्हाला आमच्या व्यवस्थित एकदम. चॅनलवर? ओके. तर सर, मला पहिले तर तुमच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुमचं शिक्षण कुठे झालं आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही कसे आणि कधी आलात? ओके. ॲक्च्युली माझा प्रवास म्हणजे मी मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंबातनं आहे. माझे वडील बँकेमध्ये होते कामाला, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ट्रान्सफर व्हायची त्यांची, आणि त्यामुळे आम्ही ट्रान्सफर असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी इंग्लिश मिडियम शाळा असतील नसतील याच्यामुळे माझं सगळं शिक्षण जे आहे ते मराठी मीडियममध्ये झालं होतं. इंजिनिअरिंग माझं शिवाजी युनिव्हर्सिटीला कंप्लीट केलं. 1990 साली मी इंजिनिअरिंग केलं, आणि त्याच्यानंतर मग मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली पुण्यामध्ये. एक मल्टीनॅशनल कंपनी आहे, UK बेस्ड मल्टीनॅशनल कंपनी. तिथं काही महिने काम केलं ॲक्च्युली. त्याच्यानंतर मला एक दुसरी अपॉर्च्युनिटी आली की जिथं एक US मल्टीनॅशनल कंपनी होती जी नाशिकला होती. त्या कंपनीमध्ये मी जॉईन झालो, आणि त्या कंपनीमध्ये मी टोटल 18 वर्ष काम केलं त्या US मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, आणि वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज मला मिळाल्या. त्याच कंपनीमध्ये काम करत असताना त्यांचीच एक दुसरी जॉईंट व्हेंचर नवीन येत होती 1994 साली पुण्यामध्ये. तर ते ग्रीनफील्ड प्रोजेक्ट होतं, म्हणजे अगदी स्टार्टपासून एकदम स्क्रॅचपासून जो म्हणतो आपण प्रोजेक्ट, आणि सगळं मॅन्युफॅक्चरिंगबद्दल होतं, मॅन्युफॅक्चरिंगमधलाच मी. तर ते मॅन्युफॅक्चरिंगमधलं ग्रीनफील्ड प्रोजेक्ट असल्यामुळे मला उत्सुकता होती, आणि मी फॉर्च्युनेटली सिलेक्ट झालो तिथं. आणि मला मग पुण्यामध्ये मी त्या कंपनीमध्ये कामाला लागलो, आणि वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मी काम केलं. काही वर्ष इंजिनिअरिंगमध्ये केलं, काही वर्ष ऑपरेशन्समध्ये केलं, काही वर्ष सेल्समध्ये केलं. आणि ते करत असताना त्यांना माझं काम आवडल्यामुळे मग त्यांनी मला पुढे US एक 5-6 वर्ष काम करायची ऑपॉर्च्युनिटी दिली त्या कंपनीमध्येच, त्यांच्या वर्ल्ड हेडक्वार्टरमध्ये, जिथं मेन त्यांचं सगळं R&D म्हणा किंवा मेनली कॉर्पोरेट ऑफिस होतं तिथं. आणि तिथं मी फॅमिलीबरोबर आम्ही तिथं राहिलो, आणि एक 5-6 वर्षानंतर मला फॅमिली रिझनसाठी इंडियाला परत यायचं आम्हाला, म्हणजे आम्ही ठरवलं, मी आणि माझ्या मिसेसनी. त्यावेळेस आम्ही परत आलो. मग मी दुसऱ्या एका US मल्टीनॅशनलमध्ये जॉईन झालो, जिथं मी पुढे 12 वर्ष काम केलं. तर असं दोन्ही ह्या ज्या होत्या कंपन्या ह्या सगळ्या ऑटोमोटिव्ह फील्डशी रिलेटेड होत्या, मॅन्युफॅक्चरिंग. आणि नंतर मग मला पुण्यामध्ये अजून एक अपॉर्च्युनिटी आली जी स्विस मल्टीनॅशनल होती, स्वित्झर्लंडची मल्टीनॅशनल कंपनी. त्या कंपनीत मी 2-1 वर्ष काम केलं, आणि नंतर मग मी आत्ताच्या कंपनीमध्ये आहे ती जर्मन मल्टीनॅशनल आहे, तिथं मी सध्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करतोय. असा एकंदर प्रवास माझा 34 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. खूप जास्त छान आणि इन्स्पायरिंग प्रवास आहे तुमचा, की मराठी मीडियममध्ये शिकून काय असं बरेच लोक समजतात की तुम्हाला खूप बंधनं आली, तुम्ही पुढे काय करू नाही शकत. तर असं प्रत्येक वेळेसच नसतं. हा मेसेज आमच्या सगळ्यांनाच मिळाला.
तर आता तुमच्या प्रवासाबद्दल ऐकल्यावर मला एक गोष्ट जाणवली, की तुमचं काम बऱ्याचशा फॉरेन कंपनीज किंवा मल्टीनॅशनल कंपन्यांसोबत आहे. तर या कंपन्या जेव्हा भारतात येतात आणि कार्यरत होतात, तर त्या म्हणजे तोट्यात कधी-कधी जाऊ शकतात. बरोबर आहे. तर हे कशामुळे घडतं नक्की, की काय होतं आणि कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहे, की ज्याच्यामुळे ते तोट्यात जाऊ शकतात? बरोबर आहे. अगदी चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काय होतं, मल्टीनॅशनल कंपन्या बाहेरनं आल्यानंतर त्यांचा प्रॉडक्ट कुठेतरी चांगल्यापैकी चालत असतो. तो जो प्रॉडक्ट असतो, जे काही प्रॉडक्ट असतं, ते कुठेतरी चांगल्या पद्धतीने चालत असतं. त्यामुळे त्यांचा अप्रोच असतं, की हे असंच्या असं इंडियामध्ये चालायला पाहिजे, भारतामध्ये चालायला पाहिजे किंवा भारतातल्या ग्राहकांनी हे घ्यायला पाहिजे. तर हे बऱ्याच अंशी 99% आय वुड से, म्हणजे मी म्हणेन नक्कीच 99% पर्यंत हे चुकीचं असतं. कारण काय आहे, तो प्रॉडक्ट जसेच्या तसा भारतामध्ये चालत नाही. त्याच्यामध्ये काही चेंजेस करावे लागतात. अडॅप्शन म्हणता येतील, अडॅप्टॅबिलिटी. थोडंसं त्याच्यामध्ये प्रॉडक्ट डिझाईन चेंज होतं किंवा त्याच्यामध्ये काही प्रोसेसेस असतात त्या चेंज होतात. तर ते आपल्या इथले जे कस्टमर्स आहेत, त्यांचे जे युनिक नीड्स आहेत किंवा त्यांच्या अशा रिक्वायरमेंट आहेत वेगवेगळ्या, त्या मीट करण्यासाठी त्या प्रॉडक्टमध्ये चेंजेस करावे लागतात. हे त्यांना समजेपर्यंत बराच वेळ जातो. नंतर दुसरी गोष्ट, इथल्या त्यांचे जे कॉम्पिटिटर असतात किंवा ज्या स्पर्धक कंपन्या असतात, ज्या भारतीय बेस आहेत, त्यांना त्यांच्या कॉस्टवर बऱ्यापैकी कंट्रोल असतो. व्हेरॅज मल्टीनॅशनल ज्या असतात त्यांचं वेगळं एक स्ट्रक्चर असतं कॉस्टचं. त्यांचा अप्रोच वेगळा असतो. त्यांच्याकडची भरपूर म्हणजे हायरार्की किंवा त्याच्यामध्ये ग्लोबल लोक इन्व्हॉल्व वगैरे असतात. तर त्यामुळे त्यांचं ओव्हरऑल कॉस्ट स्ट्रक्चर किंवा हे जास्त असतं. आणि त्यामुळे काय होतं, त्यांचे कॉस्ट आणि आपल्याकडे स्पर्धक कंपन्या यांनी दिलेले कमी प्राईस, याच्यामुळे त्यांना खरोखर फाईट करायला त्रास होतो. आणि ह्याच्यामुळेच त्यांचं बऱ्याच अंशी एक त्यांना मार्केट पेनिट्रेशन किंवा ज्याच्यामध्ये बिझनेस मिळणं असं आपण म्हणतो, तो कमी प्रमाणात मिळतो स्पर्धक भारतीय कंपन्यांपेक्षा. आणि जर मिळाला तर त्यांचं प्रॉफिट मार्जिन किंवा ज्याच्यामध्ये नफा त्यांना करता येईल अशा प्राइसेस मिळणं अवघड जातं, त्यांचा कॉस्टवर कंट्रोल नसल्यामुळे. आणि अशा काही गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ॲड्रेस करता येतात. म्हणजे ह्या गोष्टींना करेक्ट करता येतं. ह्या गोष्टींना पहिल्यापासून किंवा कधी पण प्रॉपर अप्रोच घेतला तर ते नक्कीच करेक्ट करता येतं आणि ते प्रॉफिटेबल किंवा आपण जे म्हणतो नफा त्यांना मिळू शकतो आणि त्यांना लॉंग टर्म भारतामध्ये नक्कीच फ्युचर असू शकतो. तर हे जे सगळे आता तुम्ही उदाहरणं दिली, की ह्याच्यामुळे त्यांना लॉस होऊ शकतो किंवा असं काही होऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये ह्या कंपन्यांचं वर्क कल्चर किंवा त्यांची संस्कृती आणि भारताची संस्कृती आणि वर्क कल्चर ह्याच्यातला काही फरक जाणवतो का? नक्कीच. ॲक्च्युली तो एक मला असं म्हणता येईल की एक पॉझिटिव्ह अस्पेक्ट, म्हणजे नक्कीच एक प्लस पॉईंट आहे बाहेरच्या काही काही कंपन्यांचा, ज्या खूप वर्षानुवर्ष तिकडं काम करतायत. त्यांनी ते इव्हॉल्व केलेलं आहे. 50 वर्ष 60 वर्ष असे त्यांनी सक्सेसफुली बिझनेस डेव्हलप केलेला आहे. अशा कंपन्यांना एक थोडंसं त्यांची एक स्ट्रेंथ असते. ती स्ट्रेंथ अशी की त्यांच्याकडे ज्या सिस्टम्स असतात, बिझनेस सिस्टम म्हणता येईल, तर त्या खूप स्ट्रॉंग असतात त्यांच्या सिस्टम्स, ज्याच्यामध्ये रिव्ह्यू म्हणा किंवा प्लॅनिंग, रिव्ह्यू, नंतर एक्झिक्युशन, परत त्याच्यामध्ये काही करेक्शन करायचे असतील तर हे जे पूर्ण सर्कल आहे, याला PDCA म्हणतात इंग्लिशमध्ये, प्लॅन, डू, चेक, ॲक्ट. तर हे जे आहे हे सगळ्या त्यांच्या सिस्टम्स या त्याच्याप्रमाणे चालू असतात. म्हणजे ॲन्युअल वर्ष सुरू झालं की त्यांच्या सर्टन ॲक्टिव्हिटी सुरू होतात. त्या ॲक्टिव्हिटी ते डिस्ट्रीब्यूट करतात लोकांना, की गोल्स म्हणतात. गोल्स लोकांना डिस्ट्रीब्यूट करणं आहे. क्लॅरिटी बऱ्यापैकी असते. नंतर त्या गोल्सचं रिव्ह्यू होणं, पिरियॉडिक रिव्ह्यू होणं, ते गोल्स कुठपर्यंत आले, त्याला काही करेक्शन लागत आहेत का, त्याच्यानंतर परत त्या गोल्ससाठी मागे लागणं आणि ते करून घेणं, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या बिझनेस सिस्टम एक प्रकारची त्यांनी बसवलेली आहे, ती एक आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे जे कल्चर किंवा आपण संस्कृती म्हणतो, ते आपण म्हणता येईल की ती खूप एका ट्रान्सपरंट, म्हणजे जे पारदर्शकता असते कम्युनिकेशनमध्ये किंवा सगळ्यांना कम्युनिकेट करणं, सगळ्या एम्प्लॉईजला बिझनेसच्या सिच्युएशनबद्दल अवगत करणं, सत्य परिस्थिती सांगणं, हे ज्या गोष्टी असतात. आणि मी म्हणत नाही की 100% कंपन्या करतात, पण बऱ्याच ज्या सक्सेसफुल असतील त्यांच्याकडे ह्या सगळ्या सिस्टम्स खूप मोठ्या प्रमाणात असतात. तर हे सत्य सांगितल्यामुळे काय होतं, लोकांच्या मनात ऑर्गनायझेशनबद्दल, मॅनेजमेंटबद्दल ट्रस्ट किंवा एक विश्वास तयार होतो. आणि विश्वास तयार झाला की ते त्यांच्या मनाने काम करायला लागतात जास्तीत जास्त.
आणि जिथं तुम्ही असं काहीतरी दडवून ठेवता, लोकांना एक सांगता, करतात दुसरं, अशी ज्यावेळेस लोकांना शंका येते त्यावेळेस तो ट्रस्ट हा निघून जातो, बरोबर आहे. आणि तो जाऊ नये म्हणून ह्या कंपन्यांमध्ये ती सिस्टम असते आणि ती सिस्टम आम्ही म्हणजे ॲज अ मॅनेजमेंट कंपन्यांची आम्हाला ती फॉलो करणं किंवा त्या सिस्टममध्ये जाणं हे कंपल्सरी असते किंवा आम्हाला सांगितलं जातं. आणि ती गोष्ट मला वाटतं खूप एक महत्त्वाची आहे की ज्याच्यामुळे त्या कंपन्या सक्सेसफुल होऊ शकतात इंडियामध्ये आणि लोकांना पण ते एक वर्क कल्चर आवडतं. कारण कोणाला आवडणार नाही की ज्या कंपनीमध्ये विश्वास किंवा कम्युनिकेशन सारखं होतं तिथं काम करायला नको असं कोणाला वाटेल, कोणालाच उत्साह वाटतो. बरोबर आहे. सगळे एकमेकांशी थॉट शेअर करतायत, विचार शेअर करतायत आणि मॅनेजमेंट आणि एम्प्लॉई मधली ही जी दरी आहे ही पण काही अंशी या गोष्टीमुळे कमी होते. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर सर तुमच्या पूर्ण जर्नीमध्ये असं कोणता पॉइंट आहे का स्पेसिफिक की जिथे तुम्हाला कळलं की अशा लॉस मेकिंग कंपन्यांना तुम्ही मदत करू शकता आणि त्यांना परत प्रॉफिटेबल बनवू शकता किंवा ह्याच्यासाठी तुम्ही काही वेगळा अभ्यास केलेला असं काही केलं होतं का? बेसिकली मी ज्यावेळेस वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधनं त्याच कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मूव्ह होत होतो त्यावेळेस तुम्हाला म्हणजे असं जे एक ओव्हरऑल बिझनेस पर्स्पेक्टिव्ह किंवा ओव्हरऑल बिझनेसचं तुम्हाला अंडरस्टँडिंग जे येतं ते एक चांगल्यापैकी माझं तयार झालं. आणि मी ज्यावेळेस सगळे हे वेगवेगळे डिपार्टमेंट हिंडून मूव्ह करून परत ऑपरेशन्समध्ये म्हणजे जिथं ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग होतं, जिथं ॲक्च्युअल कस्टमरशी कॉन्टॅक्ट असतो, जिथं ॲक्च्युअली आपण मटेरियल शिप करतो आणि डे टू डे किंवा मंथली प्रॉफिट अँड लॉस हे बघतो, त्या डिपार्टमेंटमध्ये मी मूव्ह झाल्यानंतर मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली जवळपास 14-15 वर्षांपूर्वी अमेरिकन कंपनीमध्येच असताना मी. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक लोकल कंपनीचा एक प्लांट विकत घेतला होता त्या कंपनीने. ती लोकल कंपनीचा जो प्लांट आहे ते कित्येक वर्ष प्रॉफिट्समध्ये नव्हता, तो कायम लॉसमध्ये असायचा. तर हा कंपनीने विकत घेतला आणि एक 2-3 वर्षानंतर मला ज्यावेळेस ऑपॉर्च्युनिटी दिली की हा प्लांट रन करायचा आहे तर माझी मॅन्डेट किंवा मला जो काय म्हणतात मराठीमध्ये आदेश म्हणता येईल की हा प्लांट हा तुम्ही टर्न अराउंड करायचा. तर त्याच्यामध्ये तुम्ही तो प्रॉफिट्समध्ये आणायचा आणि बरेचसे फॅक्टर्स होते जसे की तिथं जे कस्टमर्स होते त्या प्लांटचे ते कस्टमर्स पण हॅपी नव्हते प्लांटच्या जे मटेरियल जाईल त्यांच्याकडे त्याच्यामध्ये रिजेक्शन असायचं, रिपीट रिजेक्शन होतं. नंतर एम्प्लॉईज पण म्हणजे लेगसी त्यांच्या पूर्वीच्या मॅनेजमेंटमध्ये त्यांना थोडंफार कम्युनिकेशन कमी असायचं किंवा त्यांना क्लॅरिटी नसायची, हे त्यामुळे एम्प्लॉई सॅटिस्फाईड नव्हते, अनहॅपी होते. नंतर प्लांटचं इन जनरल अपकीप किंवा व्यवस्थितपणा जो म्हणता येईल की एक म्हणजे एका प्रॉपर इंडस्ट्रीमध्ये एक स्वच्छता असते, एक प्रकारचा टापटीपणा असतो, एक डिसिप्लिननी ते काम चालू असतं. कुठे काही पडलंय किंवा ऑइल सांडलंय अशा गोष्टी अलाउड नसतात किंवा अशा गोष्टी एक्सपेक्टेड नसतात. तर त्या सगळ्या तिथं होत्या. आणि अर्थातच चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही त्यांनी प्रॉफिट्स केलं नव्हतं. कोणत्या दर महिन्याला त्यांचा रिव्ह्यू व्हायचा पण प्रॉफिट्स नसायचं. तर मग ती मला ऑपॉर्च्युनिटी दिल्यानंतर मी मेनली त्यांच्या फायनान्शियल्स गोष्टी म्हणजे त्याच्यातनं जास्त डीपमधनं गेलो. पहिला 1-2 महिने माझं तेच चाललं होतं की कोणत्या कॉस्ट जास्त आहे तिथं. दुसरी गोष्ट महत्त्वाचं बघितलं म्हणजे मी तिथं एक एम्प्लॉई सर्वे म्हणून असतो, दरवर्षी एम्प्लॉईला काही क्वेश्चन विचारले जातात. इंडिपेंडन्स एजन्सी ती सर्वे घेते आणि हे बऱ्याचशा मल्टीनॅशनलमध्ये आहे कॉमन. सो ते सर्वे घेऊन त्या एम्प्लॉईजला त्यांना सॅटिस्फाईड आहेत की नाही, त्यांना काय बॉदर त्यांना काय त्रास देतं मनाला, ते सगळं विचारलेले असतात. वेगवेगळे क्वेश्चन असतात, 80-90 क्वेश्चन्स असतात ते. तर त्या क्वेश्चन्सचं आम्ही ॲनालिसिस केलं माझ्या HRच्या मदतीने. मग कळल्या कुठे कुठे गॅप्स आहेत. आणि ते सगळं झाल्यानंतर मी एक प्रकारचं कम्युनिकेशन प्लॅन रोल आउट केला. म्हणजे असं की प्रत्येक महिन्याला मी सगळ्यांशी कम्युनिकेट करणार, दर अल्टरनेट आठवड्याला मॅनेजर्स जे आहेत प्लॅनमधले त्यांच्याशी कम्युनिकेट करणार आणि त्यांना अपडेट करत राहणार किंवा त्यांच्याकडनं काही कन्सर्न आहेत काही माहिती घेणार. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी इम्प्लिमेंट केल्यानंतर आणि तसंच हे सगळ्यांच्या सहभागाने स्पेशली तिथली जी लोकल मॅनेजमेंट होती म्हणजे मॅनेजर्स म्हणा किंवा असिस्टंट मॅनेजर किंवा सुपरवायझरी लोक या सगळ्यांच्या थोड्याफार प्रमाणामध्ये आम्ही टीम फॉर्म केल्या ज्याच्यामध्ये
कॉस्ट कंट्रोलची आयडियाज कलेक्ट करणं सगळ्यांकडनं. थोडक्यात हे काय सामूहिक वर्क आहे. एक खरं. माणूस कोणीही एक हा. माणूस आला आणि तो मी सांगितलंय तुम्ही सगळे ऐका असं होऊ होत शकत नाही, कुठेच होऊ शकत नाही. आणि हे सामूहिक प्रयत्न जे आहेत यांनीच ते सगळं टर्न अराउंड होतं. तर हे सामूहिक प्रयत्नांनी आम्ही लिटरली लिस्ट बनवली होती, यादी बनवली होती काय काय करता येईल कॉस्टसाठी. त्या गोष्टी करत 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 एक 6 ते 8 महिन्यानंतर 6 ते 8 महिन्यात आम्हाला दिसलं की आम्ही प्रॉफिट्स व्हायला लागले दर महिन्याला, महिना म्हणजे दर महिन्याला आम्हाला ते P&L क्लोज करावं लागतं महिन्याचं. तर तिथं आम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट्स दिसायला लागला. तर हे अशा ज्या गोष्टी आहेत त्या बघून म्हणजे मला पण कॉन्फिडन्स वाटला आणि मॅनेजमेंटला पण कॉन्फिडन्स आला की कारण आपण महत्त्वाचं काय जसं कमिट केलेलं असतं की आपण एवढा प्रॉफिट करू, तेवढा केला तर त्यांना पण ते सोपं जातं. कारण ते पुढे जाऊन ते शेअर मार्केटमध्ये सांगत असतात की आम्ही एवढं प्रॉफिट करू. तर त्यांचं सांगणं हे आम्ही सगळे जे आहेत वेगवेगळे प्लांट किंवा वेगवेगळे लोकेशन्स हे जे सांगतात त्याच्यावर बेस ते शेवटी शेअर मार्केटला सांगत असतात. त्यामुळे तो जो अंदाज खरा आला तर त्यांनाही ते कॉन्फिडन्स वाटतो की लोक आपल्याप्रमाणे काम करतायत आणि ते एक्झिक्यूट करतात, रिझल्ट देत आहेत. तर हा जो एक्सपिरियन्स आहे तो मला खूपच महत्त्वाचा वाटतो. आणि हा एक्सपिरियन्स येण्यासाठी ऑफकोर्स जे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं जे एक्सपोजर मला मिळालं म्हणजे मला म्हणता येईल इंग्लिशमध्ये आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट. म्हणजे मला असं वेगवेगळ्या ठिकाणी मूव्ह होता आलं. ती जी गोष्ट आहे त्यामुळे मला हे मॅनेज करता आली पोझिशन. तुम्ही आणि सांगितलंच आम्हाला की तुम्ही सेल्स, मार्केटिंग, ऑपरेशन्स अशा ऑलमोस्ट कंपनीत जेवढे महत्वाचे डिपार्टमेंट असतात सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खूपच फायदा झाला. बरोबर. तर जेव्हा सर तुमच्याकडे असा कोणता तरी प्रोजेक्ट येतो तर त्याचं इनिशियल व्हॅल्युएशन किंवा त्या कंपनीचं किंवा त्या प्रोजेक्टचं इनिशियल व्हॅल्युएशन म्हणजेच प्रारंभिक मूल्यांकन तुम्ही कसं करता? आता मूल्यांकन म्हणजे मी ते वेगळ्या एका पद्धतीने सांगू इच्छितो की हे जे कोणतीही सिच्युएशन आली तुमच्याकडे, कोणती कंपनीमध्ये काही करायचं आहे तुम्हाला, चेंज करायचे आहेत किंवा अजून काही करायचं आहे, तर त्याच्यासाठी त्या कंपनीचे करंट इश्यूज काय आहेत किंवा त्या कंपनीचे करंट काय काय गोष्टी तुम्हाला ॲड्रेस करायच्या आहेत. जसं आपण बोललो की एम्प्लॉईचे त्यांचे रेटिंग किंवा त्यांना काय वाटतं कंपनीबद्दल किंवा दुसरी गोष्ट म्हणजे कस्टमरला काय वाटतं कंपनीबरोबर. कारण हे जे आहेत हे सगळे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्टेक होल्डर किंवा भागधारक मराठी म्हणतात. तर भागधारक म्हणजे शेअर होल्डर होतात, पण हे स्टेक होल्डर म्हणजे हे सगळी लोक आली ज्याच्यामध्ये एम्प्लॉई येतात, कस्टमर येतात, सिनियर मॅनेजमेंट येते तुमची, नंतर सोसायटी पण येते, आजूबाजूची जी सोसायटी आहे त्यांना पण काय वाटतं, तुमचे सप्लायर येतात. हे सगळे जे आहेत मिळून भागधारक होतात तुमचे. तर ह्या लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं, सप्लायर तुमच्याबरोबर हॅपी आहेत का, त्यांना कन्सर्न काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघणं हे एक मला वाटतं हे एक मेजर इव्हॅल्युएशन आहे. जे आपण म्हणतो ना की किती म्हणजे काय सिच्युएशन आहे अपफ्रंट, तर ते बघणं आणि त्याप्रमाणे ॲक्शन्स डिसाईड करणं हे एक महत्त्वाचं आहे. कारण आपण एकच फक्त डोळ्यासमोर ध्येय ठेवून की मला फक्त प्रॉफिट बनवायचं आहे, बाकी काही का होईना, हे असं होऊ शकत नाही. तर त्यामुळे हे मी नेहमी बघतो. म्हणजे त्याच्यानंतर मी जे 2 जॉब चेंज केले त्याच्यामध्ये पण मी हे इन्श्युअर केलं की मी इनिशियल सिच्युएशन काय आहे ते समजून घेण्यासाठी एक थोडा वेळ देतो. 30 दिवस, 45 दिवस, 1-1.5 महिना मी त्याच्यामध्ये घेतो, समजून घेतो आणि त्याप्रमाणे मग लोकांना मॅनेजमेंट म्हणजे जे लिडरशिप म्हणता येईल तिथली लोकल किंवा प्लॅन कंपनीची त्यांना बरोबर घेऊन मग आम्ही ॲक्शन्स प्लॅन करतो. खूप छान आहे हे. आणि असेच तुम्ही आम्हाला अजून काही अनुभव सांगू शकाल का की कोणती तरी अशीच लॉस मेकिंग कंपनी होती जी तुमच्या मदतीमुळे परत प्रॉफिटेबल झाली किंवा कोणता प्रोजेक्ट होता? हां, जरूर. म्हणजे मी इवन करंट कंपनी म्हणजे सध्याच्या कंपनीबद्दलही सांगू शकेल. म्हणजे सध्याच्या कंपनीमध्ये अशा वेगवेगळ्या डिव्हिजन्स आहेत आमच्या. तर त्या मिळून सगळ्या इंडियामध्ये ज्या डिव्हिजन्स आहेत ते मिळून आमची सध्याची कंपनी जिथं मी MD आहे. तर त्याच्यातली एक डिव्हिजन अशी होती जी 2003 पासनं 4 पासनं इंडियामध्ये ऑपरेशनल आहे, पण ती म्हणजे प्रॉफिट्समध्ये कधीच नव्हती. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे कारणं आहेत, पण महत्त्वाचं म्हणजे ती ज्यावेळेस मला ही पोझिशन मिळाली तर माझं डिटर्मिनेशन होतं की प्रत्येक युनिट किंवा प्रत्येक डिव्हिजन हे इंडिपेंडंटली त्यांच्या सेलमधनं प्रॉफिटेबल असायला पाहिजे.
आणि त्याप्रमाणे मग मी रिव्ह्यू घ्यायला सुरुवात केली त्यांची, की त्यांचं मशीन युटिलायझेशन किती आहे. कारण ज्यावेळेस कंपनी मशीन्स तिथं इन्स्टॉल करते त्यावेळेस खूप कोट्यवधी रुपये खर्च करते. म्हणजे जवळपास आम्ही 120 कोटी रुपये त्या मशीन्स इन्व्हेस्टमेंट त्या पर्टिक्युलर डिव्हिजनला इन्व्हेस्ट केले होते. आणि तेवढ्या मशीन्स जर तुम्ही युटिलायझेशन नसेल, त्याच्यातनं जर तुम्हाला तेवढं कॉन्स्टंट आउटपुट आउटपुट मिळणार नसेल नसेल. तर ते तुम्हाला नक्कीच तुम्हाला तिथं लॉस होऊ शकतो. कारण त्या मशीन्सची डेप्रिसिएशन म्हणतात, Correct. त्याची कॉस्ट असते, लोकांची कॉस्ट असते. तर ते हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बघितल्यानंतर मग नंतर अजून एक इश्यू होता, म्हणजे नुसतीच P&L नाही किंवा प्रॉफिट अँड लॉस नाही, तर तिथं इन्व्हेंटरी खूप जास्त होती. इन्व्हेंटरी म्हणजे मटेरियल साठवून ठेवलेलं, फिनिश गुड मटेरियल असेल किंवा रॉ मटेरियल असेल किंवा इन प्रोसेस मटेरियल असेल, ह्या ज्या गोष्टी असतात एकत्र याला इन्व्हेंटरी म्हणतात. आणि हे महत्त्वाचं याच्यासाठी आहे की ही जी कॅश असते ही कंपनीमध्ये असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही लवकरात लवकर प्रॉडक्ट तयार करून बाहेर पाठवणं, विकणं म्हणजे हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही जर घेतलं मटेरियल, रॉ मटेरियल आणि महिन्यानुमहिने पडू नये तुमच्याकडे, आणि प्लस ती साठवून ठेवायची वेगळी कॉस्ट कॉस्ट असते. तुम्हाला मटेरियल घ्यायला कॉस्ट लागते, साठवून ठेवायला कॉस्ट लागते, त्याच्यामध्ये परत ते गंजू शकतं, राईट. मराठी शब्द रस्ट, गंजू शकतं, तर ते टाकून द्यावं लागतं, वेअर अँड टेअर किंवा गंजणं. तर हे जे आहे हे झालं तर ते तुम्हाला तिथे कंपनीचे जे आहे कॅश ते पण त्याच्यामध्ये पण इश्यू येऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर लक्षात आलं की तिथं मेनली जे आहे ह्या ज्या फायनान्शियल मॅनेजमेंट आहे किंवा जे पर्चेसिंग मॅनेजमेंट म्हणता येईल, तर त्याचे डिसिजन्स काही आम्ही करेक्ट केले. अल्टरनेट आम्ही सप्लायर्स शोधले ज्याच्यामध्ये कमी किमतीमध्ये आम्हाला सेम मटेरियल मिळालं. नंतर आम्ही सप्लायरशी डील करताना लॉंग क्रेडिट पिरियड घेतला, 60 दिवसानंतर मनीचे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्यानंतर एक 6 ते 8 महिन्यात जवळपास एका वर्षात ती डिव्हिजन पण प्रॉफिटेबल झाली. आणि इट वॉज म्हणजे ते लिटरली मला त्याच्याबद्दल खूपच ॲप्रिसिएशन मिळालं. कारण त्यांचा बिझनेस ऑलमोस्ट कधीच प्रॉफिटेबल इंडियामध्ये नव्हता त्यांचं. तर त्यामुळे ते टर्न अराउंड हा रिअल त्यांच्यासाठी होता. तसंच त्यांच्या म्हणजे कॅश कमी झाल्यामुळे, इन्व्हेंटरी कमी झाल्यामुळे लागणारी जी मंथली कॅश असते, कॅश रिक्वायरमेंट, कॅपिटल म्हणतात, वर्किंग कॅपिटल म्हणतात त्याला, तर त्याची रिक्वायरमेंट पण कमी झाली. कारण तुमची इन्व्हेंटरी कमी झाल्यानंतर ऑफकोर्स ते कमी झालं. आणि इन जनरल तो बिझनेस जो आहे हा चांगल्यापैकी प्रॉफिटेबल झाला. दिसतात रिझल्ट्स. व्हेरी गुड. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला कधी कधी काही हार्ड डिसिजन्स घ्यावे लागले असतील, मग ह्याचा परिणाम काय होतो कंपनीवर? किंवा काही काही वेळेस असं होतं की मॅनेजमेंट लेवलच मध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, मग त्याच्यात बदल करावे लागतात. मग ह्या सगळ्या चेंजेसला ती मॅनेजमेंट म्हणा, एम्प्लॉईज म्हणा, तर हे लोक अडॉप्ट कसे करतात? हा डेफिनेटली चांगला प्रश्न आहे. कारण ज्यावेळेस आपण बघतो कंपन्यांमध्ये, ज्यावेळेस तीच गोष्ट आपण परत परत करतो आणि वेगवेगळे रिझल्ट एक्सपेक्ट करतो, तर ते रिझल्ट्स येत नाहीत. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही असेसमेंट करता ॲज अ मॅनेजर किंवा ॲज अ हेड ऑफ द कंपनी, त्यावेळेस तुम्हाला जर जाणवलं की काही मॅनेजर्स एबल नाही आहेत किंवा समजा त्यांच्याकडे काही ॲटिट्यूड इश्यूज आहेत किंवा वर्करशी डील करताना किंवा दुसऱ्यांशी डील करताना त्यांना काही इश्यूज आहेत, तर ते तुम्हाला फेस टू फेस त्यांच्याबरोबर बसून ॲड्रेस करावे लागतात. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. काही ठिकाणी मला असे हार्ड डिसिजन घ्यावे लागले जिथं मॅनेजमेंटमधल्या लोकांपैकी काही लोकांना मला चेंज करावं लागलं. म्हणजे लिटरली नवीन लोक आणणं आणि जुन्या लोकांना रिलीव्ह करणं. हां, ही गोष्ट करावी लागते, अनफॉर्च्युनेट आहे. पण ती केल्यानंतर ॲक्च्युली जे टीम वर्क आहे ते चांगल्यापैकी सुधारल्याचं दिसलं आम्हाला. कारण तो मेन माझा फोकस होता की लोकांच्या स्किलवर नाही पण लोकांच्या ॲटिट्यूडवर हा डिसिजन घ्यायचा की कारण पॉझिटिव्ह ॲटिट्यूडवाले नेहमी कॉन्ट्रीब्यूट करतात टीमला किंवा ज्यांना काहीतरी करायची इच्छा असते ते. पण जी लोक असतात, काही लोक असतात जे असे निगेटिव्ह अप्रोच असतो, हे होणारच नाही, होऊच द्यायचं नाही, किंवा वर्स्ट म्हणजे एकमेकांबद्दल काहीतरी सांगत बसायचं. ही जी आहेत ह्या गोष्टींना प्रोफेशनल वर्ल्डमध्ये जागा नाही आहे ॲक्च्युली. जर तुम्हाला रिझल्ट्स पाहिजे असेल तर तुम्हाला नक्कीच अशी लोकं लागतात की जी सगळ्या गोष्टी करणार ह्या टाईपचे ॲटिट्यूडवाली लोकं लागतात. आणि त्यामुळे ती लोकांना तसं आम्हाला काही ठिकाणी करावं लागलं.
जेव्हा आपण म्हणतो की ही कंपनी लॉस मेकिंग होती आणि आता प्रॉफिटेबल झाली, तर ह्याचं काउंटिंग आपण फक्त मॉनिटरी टर्म्स म्हणजे आर्थिक दृष्टीनेच करू शकतो का अजून काहीतरी मापदंड असतात, पॅरामीटर्स असतात, ज्याच्यातून आपण ठरवू शकतो की ह्या कंपनीने खरोखर ग्रोथ केली किंवा या प्रोजेक्टने खरंच ग्रोथ केली? मापदंड तर असतातच. प्रॉफिट म्हणजे कोणतीही कंपनी प्रॉफिट्स साठी आपण तयार होते म्हणजे ऑर्गनायझेशन, पण फक्त प्रॉफिट्स हेच एक एम नसतो. आणि शिवाय प्रॉफिट्स हा जरी एम असला तरी असा एम असतो की प्रॉफिट्स व्हायला पाहिजे, हे कंटिन्युअस व्हायला पाहिजे, प्रेडिक्टेबल व्हायला पाहिजे कंपनीचं परफॉर्मन्स, राईट. म्हणजे त्या गोष्टीसाठी तुम्हाला एक ऑर्गनायझेशन किंवा एक ॲटमॉस्फिअर किंवा तिथं कल्चर तयार करावं लागतं की ज्याच्यामुळे ती ऑर्गनायझेशन लॉंग टर्मसाठी सस्टेन होईल, लॉंग टर्मसाठी कंटिन्युअस चालू राहील. आणि ते करणं हे लीडरचं काम असतं की त्यांनी फक्त फोकस मनी आणि मनी मॅटर याच्यावरच न ठेवता चांगली लोक निवडणं, म्हणजे फक्त डायरेक्ट लोकांमधनं नाही, काही लोक म्हणजे पूर्ण ऑर्गनायझेशनमध्ये 8-9 लोक तुम्हाला रिपोर्टिंग असतात. बाकीच्या स्ट्रक्चरप्रमाणे बाकीचे ऑर्गनायझेशन त्या लोकांना रिपोर्टिंग असते, पण तुमच्या त्या लोकांच्या खाली अजून कोणती लोक आहेत जी चांगली प्रॉमिसिंग आहेत, त्यांना ग्रोथ कशी देता येईल, त्यांना कसं पुढे आणता येईल, ते लोक कसे फ्युचर लीडर बनू शकतील कंपनीचे, ते ही जी सिस्टम बसवणं किंवा आयडेंटिफाय करणं, त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांना मोटिवेट करणं, वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करणं, ह्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळे त्या ऑर्गनायझेशनमध्ये एक असं रिदम तयार होतो की एक म्हणजे वेव तयार होती की डेली आलो की मला हे माहिती, हे करायचं आहे, हा प्रोजेक्ट करायचा आहे, मग याच्यामुळे हे होऊ शकेल, याच्यामुळे मी ह्या जॉबसाठी टार्गेट करू शकेल, ह्याच्या गोष्टी असतात. ह्या गोष्टी ह्या कंपनीसाठी खूप चांगल्या असतात. आणि ते नॉट म्हणजे नुसतं प्रॉफिटच देणार नाहीत ते, पण ते तुम्हाला लॉंग टर्म सस्टेनन्स देईल त्या कंपनीला डेडिकेटेड एम्प्लॉईज आणि वेगवेगळ्या बिझनेस सिच्युएशनमधनं घेऊन जाऊ शकतील अशी लिडरशिप त्या कंपनीसाठी तयार होईल. कारण बिझनेस नेहमीच अप राहील किंवा त्याला नेहमीच डिमांड राहील असं नाही. बऱ्याच वेळेला डाऊन असतो, कधी अप असतो, कधी डाऊन असतो. ते सायकल्समधनं जाणारी जी लिडरशिप असते तीच ती खरी सक्सेसफुल लिडरशिप असते, बरोबर आहे. आणि तीच लिडरशिप तयार करणं किंवा त्यांना तो एक्सपिरियन्स समजून सांगणं की कसं करता येईल, या गोष्टी झाल्या तर तो एक चांगला रिझल्ट पॅरामीटर किंवा तुम्ही जे म्हटलं की काय मापदंड तो आपल्याला कन्सिडर करता येईल. आणि मग ह्या लीडर्समध्ये काय क्वालिटीज असाव्या असं तुम्हाला वाटतं? लिडरशिपमध्ये मेनली म्हणजे आपण बऱ्याच वेळेला बघतो, बरीच पुस्तकं आहेत कोणत्या क्वालिटीबद्दल, म्हणजे लिडरशिप क्वालिटीजबद्दल. आता महत्त्वाचं म्हणजे माझ्या दृष्टीने किंवा मी जे बघतो त्याच्यामध्ये एक म्हणजे कम्युनिकेशन स्किल पाहिजे. तुमच्याकडे सगळ्या लेवलचं कम्युनिकेशन स्किल पाहिजे. थोडक्यात तुम्ही बाहेरच्या कस्टमरशी पण व्यवस्थित बोलू शकला पाहिजे ॲज अ लीडर. तुम्ही खाली ऑपरेटर लेवलला पण व्यवस्थित कम्युनिकेट करू शकला पाहिजे. तुम्ही सिनियर लिडरशिप म्हणजे तुमचे जे बाहेरचे लोक आहेत, आता माझ्या केसमध्ये मल्टीनॅशनल आल्यामुळे बाहेरच्या लोकांशी म्हणजे सिनियर लिडरशिपशी तुम्ही व्यवस्थित कम्युनिकेट करू शकला पाहिजे. तुमच्या युनिटचं रिप्रेझेंटेशन प्रॉपर करू शकला पाहिजे. ते एक झालं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक त्याला एक बिझनेस इंग्लिश वर्ड बिझनेस ॲक्युमन, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग पाहिजे की तुम्ही ज्या बिझनेसमध्ये तुमची कंपनी आहे, ऑटोमोटिव्ह असेल किंवा मशीन मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा अजून कोणत्या कंपन्या नसतील, सगळ्याच कंपन्यांमध्ये लीडर्स असतात. त्यांना त्यांच्या फील्डमधला बिझनेस कसा चाललेला आहे, त्यांच्या फील्डमधल्या बिझनेसला काय केलं म्हणजे कंपनीची ग्रोथ होईल, काय केलं म्हणजे कंपनी प्रॉफिटेबल होईल, ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. किंवा बिझनेसचा ट्रेंड कसा चालला आहे. जसं आपण म्हणतो की आता ऑटोमोटिव्हमध्ये डाऊन टर्न आलेला आहे, तर ते आल्यानंतर काय इम्पॅक्ट होईल हे सगळं त्यांना माहिती पाहिजे. त्याला बिझनेस ॲक्युमेन म्हणतात, म्हणजे त्या लिडरशिपला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना लोकांना डेव्हलप करायची हौस पाहिजे. डेव्हलपिंग म्हणजे लोक पुढच्या रोलसाठी म्हणा किंवा कोचिंग. थोडक्यात काय आहे, लीडर हा लोकांना त्यांचे विचार करायला प्रवृत्त करणारा माणूस पाहिजे की मी कसं करू शकेल, ही इम्प्रूव्हमेंट कशी करू शकेल, माझ्या क्षेत्रामध्ये मी हे कसं इम्प्रूव्ह करू शकेल. हे ज्यावेळेस तो लीडर तुम्हाला थोडक्यात एक कोच असतो ना, जसं क्रिकेटमध्ये कोच असतो किंवा दुसऱ्या खेळांमध्ये कोच असतो, तसंच लीडरचं पण काम आहे की ते लोकांना प्रवृत्त करणं, त्यांचं बेस्ट कसं देता येईल याच्यासाठी. तर ही जी क्वालिटी आहे ही पण एक प्रचंड महत्त्वाची क्वालिटी आहे. कारण तुम्ही जर फक्त
तुम्ही जितक्या काळात इथं आहात तोपर्यंत प्रॉफिट कंपनीला आणून दिला आणि तुम्ही गेल्याबरोबर कंपनीच्या लॉसमध्ये गेले, यू आर नॉट अ गुड लीडर. म्हणजे तुम्ही लिटरली नाही आहे. तुम्ही लोक डेव्हलप करणं हे तुमचं काम होतं. सस्टेनेबल राहायला पाहिजे हां. बिझनेस. तर ती एक क्वालिटी जी आहे ती एक माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. म्हणजे कम्युनिकेशन झालं, बिझनेस ॲक्युमेंट झाली, लिडरशिप म्हणजे पीपल ॲबिलिटी, डेव्हलपिंग पीपल, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तसे बरेच पॅरामीटर्स आहेत, पण मला वाटतं तीन टॉप 3 म्हणता येतील. अगदीच योग्य आहे तुमचं, की स्वतःकडे सगळं नॉलेज ठेवून लीडरनी नाही बसायला पाहिजे, की आपल्याकडचं जे ज्ञान आहे ते इतर लोकांना वाटल्याने म्हणतात ना, दिल्याने ज्ञान वाढतं. बरोबर आहे, एक्झॅक्टली. तर हे नक्कीच खूप छान क्वालिटीज सांगितल्या तुम्ही लीडर्सच्या. पण मला अजून एक असा प्रश्न होता, की जेव्हा ह्या कंपन्या किंवा कोणता तरी प्रोजेक्ट लॉसमध्ये जातो, तर गव्हर्नमेंट त्यांना मदत करायला काही इनिशिएटिव्ह घेते का? आता ह्या माझ्या म्हणजे फील्डमध्ये किंवा जिथं मी मल्टीनॅशनलमध्ये इंडिया हेड म्हणून वगैरे काम करतो, तर आम्हाला आमच्या मल्टीनॅशनल कंपन्यांचं ट्रेजरी किंवा त्याचा सपोर्ट असतो, म्हणजे ते एक सपोर्ट स्ट्रक्चर असतं. पण मला माहिती आहे भारतामध्ये म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत, स्मॉल स्केल म्हणा, स्मॉल स्केल किंवा मीडियम स्केल असतील, यासाठी MSME म्हणतो आपण. तर ह्या सेक्टरसाठी बऱ्याचशा लोन गॅरंटी स्कीम्स आहेत, लोन स्कीम्स आहेत, मुद्रा योजना ज्या सारख्या योजना स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी आहेत, ज्या त्या म्हणजे अवेल करू शकतात आणि त्यांना ते क्रेडिट मिळू शकतं, लोन वगैरे. आणि बेसिकली ह्या गव्हर्नमेंटच्या दृष्टीने त्यांनी त्या योजना केलेल्या आहेत आणि त्याच्या थ्रू तुम्ही जर केलं तर ते तुम्हाला व्यवस्थित रिस्ट्रक्चरिंग करता येतं. अजून गव्हर्नमेंट बऱ्याच गोष्टी अजून प्लॅन करतं वेगवेगळ्या, आणि त्या ज्यावेळेस होतील, जसं की मी म्हटलं की ह्या गोष्टी म्हणजे ज्यावेळेस बिझनेस लॉसमध्ये जातो किंवा ज्याला म्हणता येईल डबघाईला येतो, त्यावेळेस त्यांना परत वरती आणण्यासाठी जे बँक्रप्सी कोड वगैरे ह्याच्याबद्दल गव्हर्नमेंटचं पण काम चालू आहे. मर्जर अँड ॲक्विजिशन. हां, तर ते झाल्यानंतर म्हणजे त्याच्यावर जास्त आपल्याला क्लॅरिटी येईल. ओके. आणि आत्ता आपल्या एवढ्या सगळ्या गप्पांमधून मला एक समजलं, की तुमचं बरंचसं काम हे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्येच झालं. पण बऱ्याचदा आत्ताची नवीन पिढी म्हणजे जेन झी किंवा स्त्रिया यांना या सेक्टरबद्दल जास्ती काही आपुलकी नाहीये. तर तुम्ही या दोघांसाठी काय संधी नक्की उपलब्ध आहेत मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये, ह्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? नक्कीच. ॲक्च्युली जेन झी हा आमचा पण डिस्कशनचा विषय आहे. कारण जेन झीकडे टॅलेंट खूप आहे. म्हणजे त्यांना आल्यानंतर प्रत्येक गोष्ट ही अशीच का, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करायची ॲबिलिटी किंवा ते चेंज करायची प्रवृत्ती, की म्हणजे रादर चॅलेंज करायची प्रवृत्ती, की हे असंच का, असं वेगळं कसं करताय, हे मी बघितलेलं आहे आणि ती खूप चांगली गोष्ट ॲक्च्युली. ते इंडस्ट्रीला नक्कीच हेल्पफुल होईल. मला वाटतं त्यांच्याकडे एक म्हणजे ज्याला आपण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतो, की आल्या म्हणजे काहीतरी असं चांगलं व्हायला पाहिजे, किंवा हे जे आहे त्यांना ती सवय. थोडंसं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये पेशन्स लागतो कामाला आणि थोडंसं तुम्हाला हार्डवर्क करावं लागतं. आणि बघायला गेलं तर आपल्या प्राईम मिनिस्टर नी पण आपल्याला सांगितलं आहे की मॅन्युफॅक्चरिंग किंवा मेक इन इंडिया हे जे इनिशिएटिव्ज आहेत याच्यासाठी जेन झीचं कॉन्ट्रिब्युशन, त्यांचं पार्टिसिपेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये इसेन्शियल आहे. आपण बघितलं तर बाकीच्या कंट्रीजमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल चायनामध्ये यंग पॉप्युलेशन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सिग्निफिकंट आहे. त्यांच्या नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज, नवीन प्रॉडक्ट तयार करतायत किंवा नवीन अजून काही प्रॉडक्टचे फीचर्स तयार करतायत, जे आपण बघतो चायनीज प्रॉडक्ट मार्केटमध्ये येतात त्यांना काही एकदम वेगळे युनिक प्रॉडक्ट असतात. तर तसं आपल्याला करता येणं महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय आपल्याला ते ग्लोबल मार्केट टॅप करता येणार नाही किंवा आपल्याला जे फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड बनायचं आहे ते बनता येणार नाही. त्याचबरोबर लेडीजचं पार्टिसिपेशन पण आपल्याकडे कमी प्रमाणामध्ये आहे, म्हणजे बाकीच्या देशांच्या बाबतीत तर खूप कमी प्रमाणामध्ये आहे. तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटचे बरेचसे इनिशिएटिव्ज आहेत आणि ते स्टेट वाईज व्हेरी पण होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सदर्न स्टेटमध्ये तामिळनाडू, कर्नाटका या स्टेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लेडीज ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण आहेत आणि त्यांच्याकडे तसे इंडस्ट्री पण आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणजे आपण म्हणतो की फोन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री, तिथं बऱ्याच प्रमाणामध्ये लेडीज लागतात आणि आहेत, सगळ्या शिफ्टमध्ये काम करतात. ते जसं तुम्ही महाराष्ट्राच्या वरती जाल, गुजरात, उत्तर प्रदेश एटसेट्रा,
तिथं ते कमी कमी होत जाते पॉप्युलेशन स्त्रियांचं जॉबमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग जॉबमध्ये. आणि ते कमी झालं तर काय होतं, बेसिकली तुम्हाला तेवढा मोठा ब्रेन पॉवर तुम्हाला त्या इंडस्ट्रीमध्ये येत नाही. ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते इंडस्ट्रीमध्ये नवीन इनोव्हेशन, नवीन विचार, नवीन प्रॉडक्ट हे सगळं तयार होणं अवघड आहे. म्हणून ह्या जनरेशननी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येणं, काम करणं आणि काही वर्ष पेशंटली काम करणं, गोष्टी नवीन काहीतरी डेव्हलप करायचा प्रयत्न करणं हे फार गरजेचं आहे. आणि आता तुम्ही म्हटलात तसं जेनझीचा कल हा मॅक्सिमम सर्व्हिस इंडस्ट्री, IT बरोबर. किंवा इकडं ह्या ठिकाणी जॉब मिळाला तर बरं असं असतं. पण मॅन्युफॅक्चरिंग खूप एक्साइटिंग इंडस्ट्री आहे. मी 34 वर्ष काम केलेलं आहे आणि मी खूप एन्जॉय करतो दरवेळेस. आणि स्पेशली त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काहीतरी चेंज करता त्याचा रिझल्ट तुम्हाला लगेच दिसतो. बरोबर आहे. म्हणजे P&L म्हणजे प्रॉफिटमध्ये पण दिसतो, प्लस तुम्हाला तो प्रॉडक्ट तयार होताना पण इमिजिएटली तुम्हाला दिसतं, अरे ते ह्याच्यामुळे झालं. सॅटिस्फॅक्शन पण मिळू हां, शकतं की एक्झॅक्टली. ही गोष्ट मी बनवली किंवा एक्झॅक्टली. ह्याच्यात माझा हातभार आहे. बरोबर आहे. म्हणजे फिजिकल जी गोष्ट मार्केटमध्ये येते किंवा कोणी दुसरा कस्टमर वापरतो B2B बिझनेसमध्ये, तर ते तुम्हाला दिसतं की अरे मी हे बनवलेलं, मी हे लॉन्च केलं होतं. हे जे प्राऊड फिलिंग आहे ते नक्कीच मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री भरपूर प्रमाणात तुम्हाला देऊ शकतो. तर सर, आम्हाला खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, ह्या नवीन आस्पेक्ट बद्दल माहिती घेऊन सुद्धा. तर धन्यवाद. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या चॅनलवर आला.